समाजानं आपल्या काय प्रेरणा घेतली पाहिजे? महाराजा यशवंतराव होळकरांनी उत्तर भारतावरती राज्य केले. आम्ही राजे आहेत, आम्ही त्यांच्या अवलाद आम्ही म्हणतो. पण या स्वतंत्र भारतामध्ये, या लोकशाहीमध्ये आमचा, या लोकशाहीच्या राज्यामध्ये आमचा काय वाटा आहे? आम्ही कुणीच नाही आहे. या ठिकाणी ज्या समाजातून ही होळकर कुटुंब घेतलं गेलं, त्या समाजाच्या व्यथा तर इतक्या वाईट व्यथा आहेत की आज त्यांची इतकी उपासना चालू आहे की मेंढपाळ जी आहे, आज त्यांच्या नशिबात अजून मेंढपाळी आलेली आहे, अजून आम्हाली आहे, वीटभट्टी आहे, ऊसतोडी आहे, अजूनही त्यात भरला गेला आहे. राज्य ताब्यात घ्यायचा तर विचारच करू शकत नाही. म्हणून या होळकर फॅमिलीच्या या रणसंग्रामातून, त्यांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा आपण राज्यकर्ते बनायला पाहिजे. हा संकल्प जो आहे, प्रत्येक धनगर समाज असेल, ओबीसी असतील, या सगळ्या बहुजन समाजाच्या युवकांनी हा प्रेरणा घेऊन उतरलं गेलं पाहिजे की हे राज्य आमचं आहे, आपल्या वाटा आहे, ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिज्ञा जी आहे ती त्यातून या अशा कार्यक्रमातून मिळू शकते. इतिहासातून केवळ इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका, असं या ठिकाणी प्रकाश अण्णांनी सांगितलेलं आहे. इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी इतिहासापासून धडे घ्या, दाखले घ्या, शोध घ्या, बोध घ्या, इतिहासापासून प्रेरणा घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका, असं प्रकाश अण्णांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि आता तो जो प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात आहे, तो प्रश्न या ठिकाणी मी अण्णांना विचारतो. अण्णा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा जो आपला डायलॉग होता तो फार पुढे गेला होता आणि त्यांनी तुम्हाला शब्द देखील दिला होता अंमलबजावणी संदर्भातला, आणि त्यांनी असंही सांगितलं होतं की जार काढण्यासाठी कॅबिनेटची गरज पण नाही, मी तो देऊ शकतो किंवा तशा पद्धतीचा जार काढू शकतो. कॅबिनेट संपल्यामुळे काय झालं, शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही. त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मंत्रालयामध्ये, विधानसभेमध्ये देखील केला, जाळीवरती त्या ठिकाणी उड्या मारल्या. काय झालं त्याविषयी? हे पहा, पूर्वीचा हा धनगर समाजाच्या 100 लढा वेगळं स्वरूप होतं, पण सुप्रीम कोर्ट एका निकालानंतर महाराष्ट्र शासनाला असे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि म्हणून पुन्हा नव्यानं आम्ही तो लढा सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जे पुरावे सादर केले की कायद्याने महाराष्ट्र सरकारच्या 6 कायद्यामध्ये धनगर समाज यापूर्वी एसटीमध्ये आहे ना, सवलती देता येत ते, मग धनगर समाजाचं एसटीमध्ये यादीमध्ये घालून त्यांच्या अंमलबजावणी करण्याचा का दिरंगाई होते. आणि म्हणून पुन्हा एकदा हा लढा आम्ही सुरू केला. अगदी अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही घेऊन गेलो, पण आचारसंहिता लागल्यामुळं तिथं आम्हाला